नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. आपण उद्योजकतेची मूलतत्वे या विषयाच्या अंतर्गत दुसऱ्या युनिटमध्ये आपण उद्योजकता विकास याचा अभ्यास करतोय. आपल्याला माहिती आहे की उद्योजक हा एक व्यक्ती आहे, उद्योजकता ही एक प्रक्रिया आहे आणि उद्योजकता विकास हा एक कार्यक्रम आहे. तर उद्योजकता विकास कार्यक्रम राबवणाऱ्या ज्या विविध संस्था सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी पातळीवरती कार्य करीत आहेत, त्या संस्थांच्या संदर्भात आपण या ठिकाणी अभ्यास करतोय. तर या ज्या संस्था आहेत, ह्या संस्था पैकी आपण काल एक संस्था लक्षात घेतली, EDI, भारतीय उद्योजकता विकास संस्था. आणि आज आपण त्याच्या पुढच्या संस्थेचा, दुसऱ्या एका संस्थेचा अभ्यास करतोय की जी संस्था महाराष्ट्र पातळीवरती कार्यरत आहे, म्हणून त्याला महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्थात महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट MCED असं म्हटलं गेलेलं आहे. तर या संस्थेची स्थापना जी आहे ती स्थापना 1 ऑक्टोबर 1988 रोजी औरंगाबाद येथे एक स्वतंत्र संस्था म्हणून महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. हे मुळात समजावून घेणं आवश्यक आहे की या संस्थेची स्थापना ही महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. याच्यामध्ये त्यावेळेचे जे सनदी अधिकारी होते, प्रभाकर करंदीकर, आनंद भडकमकर आणि यशवंत भावे, या लोकांचा याच्या संस्थेच्या उभारणीमध्ये फार मोठा हातभार असलेला आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्र शासनानं गुजरात राज्य म्हणजे आपण आता जी EDI संस्था पाहिली आणि आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे जो मॅक्लेलँडने प्रयोग केलेला होता, त्या प्रयोगाच्या फलनिष्पत्तीचे परिणाम लक्षात घेऊन या विषयाचा अभ्यास करण्यासाठी 1984 साली सनदी अधिकारी जे प्रभाकर किंवा PD करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली होती. या समितीने महाराष्ट्रात औद्योगिकरणाच्या चळवळीत संघटित स्वरूप व शिस्तबद्ध रूप आणि दिशा देण्यासाठी आणि महाराष्ट्रीयन समाजातून अधिकाधिक उद्योजक निर्माण व्हावेत याकरता सर्वंकष प्रयत्न करण्यासाठी एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची शिफारस या समितीने शासनास केली. म्हणजे ही जी संस्था स्थापन झालेली आहे, ती संस्था स्थापन होण्यापाठीमागं या समितीचा जो अहवाल आहे, शिफारस आहे, ती कारणीभूत ठरलेली आहे, हे आपल्याला याच्यातून दिसून येतं. म्हणजे जशी आपण आता गुजरात राज्यामध्ये स्थापन झालेली संस्था बघितली, तशा पद्धतीने महाराष्ट्रात देखील संस्था असावी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्योजकता विकासाला गती मिळेल. आणि त्याच दरम्यान जो आंध्र प्रदेशातल्या काकीनाडा येथे उद्योजक घडवता येतात या संदर्भात जो प्रयोग झालेला होता, त्या प्रयोगाच्या निष्पत्तीच्या आधारे खरे म्हणजे त्यावेळच्या शासनकर्त्यांना धन्यवादच द्यावे लागतील की त्याने अशा प्रकारची समिती स्थापन केली आणि त्याचा परिपाक म्हणून ह्या केंद्राची स्थापना झालेली पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला 3 वर्ष या संस्थेसाठी SECOM, महाराष्ट्र वित्तीय महामंडळ, मेल्ट्रॉज आणि MIDC यांचं सहकार्य आणि योगदान महत्त्वाचं ठरलेलं दिसतं. महाराष्ट्रातील तरुणांना उद्योजकता विकासाचं प्रशिक्षण देऊन त्यांच्या उद्योजकीय सुप्तगुणांना उजाळा देण्याचं कार्य हे MCED करताना आपल्याला पाहायला मिळतं. संस्थेच्या कामकाजाच्या सोयीसाठी याच्यामध्ये 7 विभाग
महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहेत. त्याच्यामध्ये मुंबई आहे, नागपूर आहे, पुण्याला आहे, औरंगाबाद हे तर मेनच ठिकाण आहे, कोल्हापूर, अमरावती आणि नाशिक. पण त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं की प्रत्येक जिल्ह्यात या संस्थेचं स्वतंत्र कार्यालय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील या सगळ्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याच्या त्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी पार पाडल्या जातात. हे जे उद्योजकता विकास केंद्र जे आहे त्या उद्योजकता विकास केंद्राची कार्य काय आहेत, तर याच्यामध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन करणं, त्याच्यासाठी शासनाची किंवा निमशासकीय स्तरावर असणारी वित्तीय संस्था, बँका विशेषतः किंवा तिथल्या MIDC किंवा इंडस्ट्रियल इस्टेट कोऑपरेटिव्ह बेसिसवर असलेल्या MIDC यांच्या सगळ्यांच्या मदतीनं आणि शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ या सर्वांच्या किंवा चेंबर ऑफ कॉमर्स सारखी संस्था असेल, उद्योजकांच्या संघटना असतील, यांच्या सगळ्यांच्या मदतीनं उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे विविध कार्यक्रम वेगवेगळ्या कालावधीचे आयोजित करणे, ते यशस्वी करणे. याच्यामध्ये कृषी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा त्या भागातील जी पिकं महत्त्वाची आहेत ती लक्षात घेऊन त्या संदर्भात प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन करणं, हे सुद्धा या MCDचं अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. आपल्या भागामध्ये द्राक्ष आहेत, डाळिंब आहे, हळद आहे, ऊस आहेत. तर या पिकांचं संवर्धन व्हावं आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळावं, विशेषतः कृषी उद्योजकता निर्माण व्हावी, नर्सरीसारखे उद्योग निर्माण व्हावेत, किंबहुना कृषी पर्यटनासारखा भाग निर्माण व्हावा, कृषी विपणन किंवा शीतगृहांची निर्मिती असेल, या माध्यमातून उद्योजकता निर्माण व्हावी, हा याच्यामध्ये पाठीमागचा उद्देश आहे. स्वयंरोजगार विकास प्रशिक्षण कार्यक्रम हा विशेषतः जे सुशिक्षित तरुणी आहेत यांच्या संदर्भात त्यांनी स्वयंरोजगार करावा म्हणून साधारणतः 3 महिने किंवा 6 महिन्याचं प्रशिक्षण या अंतर्गत दिलं जात असतं. त्याच्याशिवाय पंतप्रधान रोजगार योजनेच्या अंतर्गत जे काही कालावधी कार्यक्रम शासनानं या ठिकाणी करण्याचं मानस केलेलं आहे, तशा कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा ही MCD आपल्याला करताना दिसते. त्यानंतर कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय, आता हे जे विद्यालय आहे या विद्यालयाच्या अंतर्गत महिलांच्यासाठी खास करून खादी आणि ग्रामोद्योगाच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे विविध कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा या MCDच्या माध्यमातून होत असतं. त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अभ्यासक्रम, म्हणजे उदाहरणार्थ आपण ITI लक्षात घेतो, म्हणजे अशा औद्योगिक प्रशिक्षण देणारं इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर ज्याला आपण म्हणतो, त्यांचे विविध प्रकारचे अभ्यासक्रम आहेत. ते अभ्यासक्रम तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणं, हे कार्य सुद्धा MCD करताना आपल्याला दिसतं. उद्योजक मासिकाचे प्रकाशन, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा हे उद्योजक मासिक येत आहे, खूप पूर्वीपासून येत. त्या मासिकामधले तुम्ही जर अंतर्गत हेड्स पाहिले, वेगवेगळे त्याच्यातले लेख पाहिले, तर उद्योजकता विकासाच्या दृष्टिकोनातून त्याची मानसिकता तयार करण्यापासून ते प्रकल्प अहवाल तयार करेपर्यंत अनेक बाबींचा उहापोह वेगवेगळ्या लेखांच्या माध्यमातून या उद्योजक मासिकामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तुम्ही ज्या वेळेला महाविद्यालयात याल त्यावेळेला हे मासिक आपल्या लायब्ररीमधून घ्या, पहा, वाचा. निश्चितपणे तुम्हाला त्याच्यातून काहीतरी चांगलं काहीतरी मिळेल, तुम्हाला उद्योजकी प्रेरणा प्राप्त होती. तर अशा विविध प्रकारच्या कार्यांची अंमलबजावणी या ठिकाणी हे MCD करत असलेलं पाहायला मिळतं. आता MCDचं जी प्रगती आहे किंवा कामगिरी आहे याच्यात या संदर्भात थोडक्यात आढावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे.
MCDने सुरुवातीला जिल्हा पातळीवर व हळूहळू आपल्या प्रशिक्षण उपक्रमांची व्याप्ती राज्याच्या खेडोपाड्यापर्यंत पोहोचवलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा प्रत्येक जिल्ह्यासाठी एक कार्यक्रम अधिकारी असतो आणि त्या कार्यक्रम अधिकाऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन MCDचे हे विविध कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात असतात. सुरुवातीच्या काळात काही प्रशिक्षण कार्यक्रम राबवल्यानंतर फक्त उद्योजकता प्रशिक्षण उपक्रम राबवून राज्याचा उद्योजकता विकास होणार नाही ही बाब लक्षात आली आणि त्यानंतर मग समाजाचा दृष्टिकोन उद्योजकतेला पोषक होणार नाही तोपर्यंत उद्योजकता याविषयी समाजामध्ये असलेल्या समजुती गैरसमजुती या दूर करायला पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून उद्योजकता चळवळ ही उभारणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या संदर्भात विचारमंथन आणि चिंतन करून समाजावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांना उद्योजकतेची ओळख करून देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्याला मोठ्या प्रमाणावरती MCDने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता या संस्थेने या संदर्भात केलेली काही कार्य या अनुषंगाने या ठिकाणी मांडलेली आहेत. आपल्याला आत्ताच मी उद्योजक मासिकाबद्दल बोललो. या मासिकामध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करण्यापासून ते त्याच्यामध्ये त्या मासिकामध्ये शेवटचा काही भाग हे छोट्या छोट्या पेपर नॅपकिन तयार करणे, पेपरचे कप्स तयार करणे वगैरे असे जे छोटे छोटे जे प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत. त्याच्यासाठी लागणारं भांडवल, त्याच्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री, त्याच्यासाठीचं मार्केट, त्याचे परवाने या संदर्भात तो प्रोजेक्ट रिपोर्टचा एक फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटनुसार त्याची मांडणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. उद्योजकता विकास चळवळ आणि हे खेडोपाड्यापर्यंत अगदी ग्रामीण भागातल्या प्रत्येक या सुशिक्षित रोजगारापर्यंत, सुशिक्षित बेरोजगारांच्या पर्यंत पोहोचणं आणि त्यांच्यामध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करणं किंबहुना भविष्यामध्ये त्यांनी उद्योग व्यवसाय व्यापार धंदे निर्माण करावेत या दृष्टिकोनातून ही चळवळ तळागाळापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य MCDने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ISO 9000-2018 हे जे मानक आहे, स्टँडर्ड आहे, क्वालिटी स्टँडर्ड, हे त्यामुळं या विकास संस्थेला, या सेंटरला आपल्याला मिळालेलं पाहायला मिळतं. आणि अशा प्रकारचं एखादं क्वालिटी स्टँडर्ड मिळवणं हे काहीतरी कामाचा त्या ठिकाणी उल्लेखनीय बाब असल्याशिवाय, उल्लेखनीय कार्य असल्याशिवाय किंवा भरीव योगदान असल्याशिवाय ते मिळणार नाही हे तुमच्यासारख्या विद्यार्थ्याला निश्चितपणे लक्षात येईल. विशेषतः उद्योजकता विकास जे केंद्र आहे MCD जे आहे हे अनेक ठिकाणी आपल्याकडं कॉम्प्युटर आल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर्स, अगदी तालुका पातळीवरती म्हटला तरी चालेल अशा प्रकारचे सेंटर्स त्यांनी MCD निर्माण केलेले आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हानिहाय केंद्र या ठिकाणी MCDचे आहेत. आपल्या जिल्ह्याला सुद्धा ज्या ठिकाणी DIC आहे, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर आहे, त्या ठिकाणी हे कार्यक्रम अधिकारी आपल्याला MCDचे असलेले पाहायला मिळतात. आणि हे कार्यक्रम अधिकारी त्या जिल्ह्याच्या अंतर्गत असणारे तालुके, त्या तालुक्याच्या अंतर्गत असणारी गावं या किंवा त्या ठिकाणच्या शाळा महाविद्यालयामध्ये आणि आता मी सांगितल्याप्रमाणे उद्योजकीय संघटना असतील, MIDC सारख्या संस्था असतील, इंडस्ट्रियल इस्टेट, औद्योगिक वसाहत ज्याला आपण म्हणतो, MIDC वेगळं, औद्योगिक वसाहत वेगळं, या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी हे विविध कालावधीचे, मग 1 आठवड्याचे असतील, 15 दिवसाचे असतील, 1 महिन्याचे असतील किंवा 90 दिवसाचे असतील, त्यापेक्षाही मोठे असतील, अगदी वर्षभर चालणारे सुद्धा काही प्रशिक्षण कार्यक्रम असतात. तर अशा कार्यक्रमांचं नियोजन करणं, त्या संभाव्य उद्योजकांना प्रशिक्षित करणं आणि एवढंच नव्हे तर त्यांना भविष्यामध्ये उद्योग व्यवसाय उभा करण्यासाठी
मदत, सहकार्य, मार्गदर्शन, सल्ला देणं, मग ते भांडवलाच्या संदर्भात असेल, कच्च्या मालाच्या संदर्भात असेल, जागा मिळण्याच्या संदर्भात असेल, वीज किंवा अन्य बाबतीमध्ये असेल, तर हे कार्यक्रम अधिकारी या सेंटरच्या माध्यमातून आपल्याला मदत, सहकार्य, मार्गदर्शन, सल्ला देण्याचं काम करत असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. अद्ययावत माहिती, जसं EDI डेटा बँक म्हणून औद्योगिकरणाच्या संदर्भातली असणारी माहिती एकत्रित करीत असतं आणि जे महाराष्ट्र सरकार ज्या वेळेला आपल्या औद्योगिक धोरणांची निर्मिती करतं, ठरवत असतं, त्यावेळेला अशा माहितीचा पुरवठा करणं किंबहुना काही उद्योजकांना अशा प्रकारच्या माहितीची आवश्यकता असेल तर अशी माहिती त्यांनाही वितरित करणं, पुरवणं, हे कार्य देखील आपल्याला MCDच्या माध्यमातून होत असलेलं पाहायला मिळतं. आपल्याला या MCDच्या माध्यमातून आपण हे लक्षात घेऊ शकतो की ही जी MCD आहे, ही MCD अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या कामाचं वाटचाल करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि MCD या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती अगदीच लक्षात घ्यायचं असेल तर MCDने गेल्या 30 वर्षामध्ये 14,50,730 लोकांना 2018 पर्यंतचा मार्क आहे, प्रशिक्षण दिलेलं आहे. अनुदान असेल, मदत असेल, असं काही नसताना सुद्धा MCD महत्त्वाचं काम करतं. प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींनी उपक्रम सुरू करण्याचे प्रमाण 1.37% आहे. प्रशिक्षण घेऊन उपक्रमासाठी बँकेकडून मिळालेल्या 90% प्रशिक्षणार्थींनी वेळेवर कर्जाची परतफेड केलेली आहे. प्रशिक्षणार्थी त्यांच्या उपक्रमात गुंतलेल्या प्रत्येक रुपयामागे त्यांना ₹1509 चे भांडवल निर्माण झालेले आहे. ही खूप मोठी गोष्ट, उल्लेखनीय बाब आहे. प्रशिक्षणार्थींनी गुंतवलेल्या ₹6,530च्या गुंतवणुकीमागे एका व्यक्तीला रोजगार पुरवलेला आहे. अगदी 500 पेक्षा जास्त कॉम्प्युटर सेंटर्स आपल्याला राज्यभर असलेली पाहायला मिळते. ही MCD जी आहे ना, ती MCDची काही उद्योजक मासिक प्रकाशित करत असते दर महिन्याला. अगदी 1989 पासून तर जवळजवळ 15,000 पेक्षा जास्त प्रती, जवळजवळ 2 लाख लोकांच्या पर्यंत हे मासिक पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही आपल्या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योजकता विकास केंद्र जे आहे, त्या केंद्रानं आत्तापर्यंत जवळजवळ 30 ते 35 प्रकारची प्रकाशनं बाजारात आणलेली आहेत. महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी उद्योजकता विकासासाठी प्रशिक्षण केंद्र स्थापन केलेली आहेत. केंद्राच्या उद्दिष्टानुसार कार्य करणाऱ्या संस्थेस संलग्नता देणं, मान्यता देणं याचंही काम केलेलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी संशोधन केलेलं पाहायला मिळतंय. भारतात आणि भारताबाहेर स्वतंत्रपणे इतर संस्थांच्या सहभागानं सल्ला सेवा पुरवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे अगदी या संस्थेची कामगिरी आहे ही उल्लेखनीय असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास जी केंद्र आहे, ही एक उद्योजकीय पर्वणी आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर आज आपण MCDचा अभ्यास केला, आपण हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुढच्या तासाला आपण पुढच्या एका संस्थेचा DICचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.